दोन गरुड झाडाच्या एका फांदीवर बसले होते. एकाच्या तोंडात साप होता, दुसऱ्याच्या तोंडात उंदीर होता. दोघही जण त्या दोघांना खाणार होते. पण ज्या वेळेला त्या गरुडाच्या तोंडातल्या सापाने शेजारच्या गरुडाच्या तोंडात असलेल्या उंदराला पाहिलं, त्यावेळेला त्या सापाला खावंसं वाटलं उंदराला, आणि मला तो उंदीर मिळाला पाहिजे अशी त्याची वासना जागृत झाली. आणि त्या मरणाऱ्या उंदराने जेव्हा समोरच्या गरुडाच्या तोंडात असलेल्या सापाला पाहिलं, तेव्हा त्याला भीती वाटली की साप मला खातो की काय. हे सगळं वरचे दोन गरुड बघत होते. पहिल्या गरुडाने दुसऱ्या गरुडाला विचारलं की यातून तुला काय शिकायला मिळालं. हा गरुड म्हणाला दोन गोष्टी. एक, माणसाच्या जिभेवरती त्याचा कंट्रोल नसतो. रोग येतील, आयसीयूत ॲडमिट होतील, मरतील, पण माणसं व्यसन सोडणार नाही आणि चांगला आहार घेणार नाही. माणसं औषधं जे आहेत ना ते जेवणासारखे घेतील, पण जेवण औषध म्हणून घेणार नाही. आणि दुसरी गोष्ट ते म्हणजे माणसाला मरणाची भीती नाही आहे, पण भीतीची भीती मरणापेक्षा जास्त आहे. देवाने याला सर्वस्व दिलं, सगळं दिलं, माणसाचा जन्म दिला, पण तरीसुद्धा ते पुढं काय होईल, पुढं काय होईल, पुढं काय होईल याच्या भीतीत जगत असतो. आजपासून, आत्तापासून, या क्षणापासून जिभेवर कंट्रोल ठेवा, बोलण्यावर कंट्रोल ठेवा, आहार शुद्ध करा, आणि नंबर 2, काढून टाकावं मनातली भीती. जो होगा वो देखा जाएगा. विश्वास ठेवा सगळं काही चांगलं होणार आहे, आणि हसत खेळत आयुष्य जगा. भीती ही मरणाच्या भीतीपेक्षा खूप खतरनाक असते. विश्वासच त्या भीतीला काढून टाकू शकतो. यस, माझं छान होणार म्हणा आणि करा सुरुवात.